हा ते काय राहिलंय का? सापडलं. ते विपरती हा हा गुरुप्राज्ञे विद्याम हा यथैव त्याने फोटो, एक मिनिट हा. तू फोटो दाखवतो वाटतं. हा, दर्शन देतोय आपल्या फोटो घ्यायला. जालन्याच्या फोटोचं दर्शन होतंय. हा आपल्याला विपरती दिसत झालं. गुरुप्राज्ञे विद्याम यथैव तथा जडे म्हणजे अ, अ, जरी शिकवणारे गुरु ते दिलंच आहे पुढे महाराजांनी की अ, हा. पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं की गुरु किंवा आचार्य कसे असायला पाहिजेत. म्हणजे ते बोले जैसा ताले त्याची वंदावी पावले म्हणतात तसं जे बरोबर. उपदेश जो आहे तो आचरणात पण त्यांचा पाहिजे. म्हणजे ज्ञानदान होऊ शकतं. पण ज्ञानदान झालं तरी घेणाऱ्याची बुद्धीही पाहिजे. म्हणजे बरोबर. गुरु जरी समर्थ असले तरी सगळ्यांनाच ज्ञानप्राप्ती होते असं नाहीये. नाही. म्हणजे एखादा अर्जुन आहे, दुर्योधनाला कधी त्याच्या जवळपासही ज्ञानाचं जावंसं वाटलं नाही. त्यामुळे वाटलं नाही. घेणाऱ्याच्या बुद्धीवरही ते अवलंबून आहे. पुढे ते बरोबर. सांगितलंय महाराजांनी. होय होय. आता हे आलं, हे नेहमी सांगतात महाराज. विद्याभ्यासनम व्यसनम अर्थवा हरिपाद सेवनम हा, व्यसनम. अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. हे दोन व्यसनं असावीत. हा. असं म्हणजे थोडक्यात. आणि ह्याच्यात पण जे सांग. विद्याभ्यासनम जे आहे ना, अ, हम्म. विद्या या सहा विमुक्त हे म्हणतात. म्हणजे जी विद्या मुक्त करते तीच विद्या. बाकी सगळं बरोबर. जे आहे तो त्या अ, विद्याच. त्या खऱ्या अविद्यात झाल्या. हम्म. यद इंद्रियाणाम. बरोबर आहे ना? हं. तज्ज्ञानम प्रशमकरम यद इंद्रियाणाम. म्हणजे ज्ञानम. ज्ञान ज्ञान काय आहे तर ज्यांनी इंद्रियांचं प्रशमन होतं, इंद्रिय शांत हा, होतात. शमन. म्हणजे शांत इंद्रिया होत. विषयाकडे लागलेली इंद्रिय त्याचा प्रत्याहार झाला तर ते ज्ञान आहे. तसं भगवंतांनी 13व्या अध्यायात सांगितलेलं जे महाराज बऱ्याच वेळा प्रवचनात सांगतात की एतत् ज्ञानम इति प्रोक्तम. म्हणजे ज्ञानाची जी लक्षणं सांगितलेली आहेत की तो निर्लिप्त आहे किंवा त्याचा क्षेत्रज्ञ विवेक झालेला आहे. तर हे हम्म. जे त्याचे गुण आहेत तेच ज्ञान आहे म्हणाय. ते हम्म. ज्ञानाची जी साधनं आपल्याकरता आहेत ती नुसती ज्ञानाची साधनं नाहीत तर ती ज्ञानी माणसाची लक्षणं आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन भगवान सांगतात की तेच ज्ञान आहे. ओके. आणि आता इथे सांगितलंय की ज्यांनी इंद्रिय प्रशमन होतात ते ज्ञान आहे. म्हणजे एखाद्याला ज्ञान अ, शाब्दिक ज्ञान होणं ही एक गोष्ट झाली. म्हणजे परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दांनी कळलेलं आहे. तेही काही कमी नाही म्हणून सांगितलंय महाराजांनी. ते आपण याच सायक्लोस्टाईलच्याच पहिल्या 2-3 प्रवचनात आले नाही का? की नुसतं हम्म. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः या श्लोकावर विश्वास ठेवून क्रांतिकारक हसत-हसत फासावर गेले. हो. फासावर म्हणजे गेले. त्यांना बरोबर. काही आध्यात्मिक ज्ञान अनुभव आलेला नाहीये, पण शाब्दिक. पण विश्वास आहे त्यांना. आचार्य जो आहे हम्म. त्याला ते अनुभवाचं ज्ञान म्हणजे काय? तर त्यांनी त्याचं प्रत्यक्ष अनुभव इंद्रियचं घेतला. प्रशमन झालंय की दमन. नाही हे त्याचं लक्षण आहे ज्ञानाचं, असं सांगितलं. हा हा. एकदा सगळी म्हणजे अद्वैत मताचा सगळ्याकडे प्रचार झाला, सगळ्यांचा पराभव. म्हणजे गाणपत्य, शाक्य, वैष्णव, अ, नंतर कर्म, जैमिनी म्हणजे कर्मवादी, मीमांसक वगैरे सगळ्यांचा पराभव झाल्यावर देवीच्या देवळात जातात. तर ते म्हणतात की काय तुम्ही तर अद्वैतवाले, मग इथे कशाला नमस्कार? तर ते म्हणतात आई अद्वैत ते तुझ्या पायरीच्या देवाच्या बाहेर. आता देवळाच्या बाहेर बाहेर आहे. याचा अर्थ म्हणजे काय? आत गेल्यावर अद्वैत सोडलंय असं नाही की ते बरोबर. अद्वैत ही एक पायरी आहे आणि त्याच्या पुढे खरी ती पराभक्ती आहे. हे हम्म. हे हा त्यांचा अनुभव आणि ते समजलेले आहेत. त्यावेळी जास्त अद्वैताचा प्रचार केलाय याच्यासाठी, कारण पराभक्तीसाठी कोणतं तरी एक रूप घेऊन जर दाखवलं
तर बाकीच्या लोकांना वाटलं असतं अरे म्हणजे आमचं खंडन करतात आणि हे बरोबर आहे. किंवा हे तोच शक्य पंथ जास्त तर महत्वाचा त्यामुळे वाटला असेल. अद्वैताचा बरोबर. स्थापना करणं हे तेव्हाच कर्तव्य जास्त गरज होतं. होती. आणि म्हणून जी ब्रह्मसूत्र जे व्यास महर्षींनी लिहिलंय की वेदाच्या सगळ्या तत्वज्ञानाचा अर्थ ब्रह्मसूत्र, तर त्याच्यावर आचार्यांचं ब्रह्मसूत्र भाष्य ते अद्वैतपर आहे आणि निंबार्काचार्यांचं आहे ते विशिष्टाद्वैत पर आहे. त्याच्यावर टीका महाराजांनी लिहिली ते वेदांत पारिजात सौरभ आहे. हे अद्वैत काय म्हणतात हे काय म्हणालास तू? विशिष्टाद्वैत. हा, विशिष्टाद्वैत म्हणजे काय? विशिष्ट त्याचं वैशिष्ट्य काय? असं वेगळं पण काय? विशिष्टाद्वैत म्हणजे अद्वैत म्हणजे केवळ जे शुष्क अद्वैती असतात ज्यांना खरा अद्वैताचा अर्थ कळला नाही, ते असं मानतात की जे आपण ईश्वर आत्मानात्म नाहीच आहे म्हणा किंवा काय असं. आत्मानात्म विचाराच्या वेळी पाहिलं की जीव आणि ईश्वराचं एकत्व दाखवताना त्याचं सर्व साक्षीत्व बाजूला केलं, आपलं अल्पसाक्षीत्व बाजूला केलं, त्याचं सर्वज्ञत्व बाजूला केलं, आपलं अल्पज्ञत्व. तर हे सगळे जे गुण आहेत त्या गुणाच्या पलीकडे आत्मतत्व आहे म्हटल्यावर परमेश्वर रूप हे पण ते मायेच्या आत धरतात. बर पण ते खरे अद्वैती नाही, त्यांना मायावादी म्हणतात. बर पण म्हणजे भक्ती मायेत आली असं पकडतात त्यामुळे ते. पण ह्याच्यासाठी हे मग ईश्वराचं जे विग्रह आहे म्हणजे अवतार जे आहेत किंवा संत महात्मे आहेत, तर त्यांचा काय शरीर किंवा त्यांचं मन, त्यांचं सर्वज्ञत्व हे मायेच्या आत येत नाही. त्याच्यासाठी ते नीट समजायला गुलाबराव महाराजांनी अनध्यस्त विवर्त हा शब्द एक मांडला, कन्सेप्ट, की ज्यांनी आपल्याला कळायला की जे ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे जग हे विवर्त आहे. विवर्त म्हणजे परिणाम, म्हणजे मूळ रूप सोडून वेगळं काहीतरी दिसणारं भासणारं असा भासतं तेव्हा ते जग दिसतं असं आहे. तर म्हणजे त्याच्यासाठी क्लासिकल एक्झाम्पल रज्जू सर्प, म्हणजे त्या रज्जूवर सर्प भासतोय. पण म्हणजे तसं पंचभौतिक जे शरीर आहे ते भासणारी आहेत, पण सत्पुरुषांचं शरीर हे पंचमहाभूताचं नाहीये किंवा भगवंताचं शरीर हे पंचमहाभूताचं नाहीये. तेच ते सच्चिदानंद तत्व ते निर्गुण निराकार आहे. नुसतं निर्गुण निराकार आहे म्हटल्यानी पण त्याच्यावर लिमिटेशन आली. ते एकाच वेळी निर्गुण निराकार पण आहे, सगुण साकार पण आहे आणि त्याच्याही पलीकडचं आहे जे आपल्याला कळू शकत नाही कारण आपण मायेच्या आत. तर त्या ह्यानी जी सगळी मायेतले जे पदार्थ आहेत ते अध्यस्त विवर्त आहेत. अध्यस्त म्हणजे मूळ परब्रह्म तत्व सच्चिदानंद आहे, त्याच्यावर ते अध्यस्त आहे, म्हणजे त्याच्यावर याचा भास आहे. आधारावर ते भासमान होत आहेत असं. म्हणजे रज्जूवर सर्पाचा भास झाला असं आहे. पण समजा त्यातली ती रज्जू खरी असली क्षणभर, म्हणजे उदाहरणार्थ, तर ती रज्जू खरी आहे, त्याला शेप आहे पण ती खरी आहे. तसं ईश्वरांनी त्याच्या म्हणजे एकतर तो निरस नाहीये, निर्गुण निराकारचा अर्थ आधार हा परब्रह्मच आहे. त्याच्यात जे भासमान होत आहे जग ते परब्रह्म भासमान होत आहे, त्याच्यावर परब्रह्मावर भासमान होत आहे. पण भासमान होत आहे. श्रीकृष्ण भगवानांचं शरीर जे आहे तो भास नाहीये, ते परब्रह्मच आहे. बरोबर, ते प्रत्यक्षच तो आहे. भास नाही. आणि दुसरं जे म्हटलं जातं की देवाला भावभावना नाहीत, तर तसं नाहीये. म्हणजे उपनिषदात पण आलेलं आहे, रसो वै सहा, म्हणजे तो परमात्म तत्व कसं आहे तर पूर्ण रसपूर्ण आहे. म्हणजे त्यातला जो रस आहे तोच घेऊन आपल्यात भावना आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या भावनांचा स्रोत जे आहे तो परमात्मा रसपूर्ण आहे असं सांगितलंय. आणि त्याच वेळी तो निर्गुण निराकारही आहे.
हे आपल्या लॉजिक मध्ये बसू शकत नाही, कारण आपलं लॉजिक लिमिटेड आहे. बरोबर, आपल्याला जी कल्पना येऊ शकत नाही आपल्याला कल्पना येऊ शकत. नीट. बरोबर. आता भगवद्गीता भगवंतांनी सांगितली आहे. भागवत म्हणजे भगवंताचं चरित्र. तर भगवद्गीता हे भगवंतांनी बोललेलं म्हणजे त्यांच्या चरित्राचाच भाग आला ना. बरोबर. आणि इनफॅक्ट ते त्यांच्या मनाचं म्हणजे नुसतं व्यक्त होणं. व्यक्त होणं म्हणजे गीतेत 2 ठिकाणी भगवान म्हणतात, इथे मे मती, ही माझी मती आहे, हे असं माझं मत आहे, ही माझी मती आहे, असं म्हटलेलं आहे भगवान गीतेमध्ये. तर त्या ह्यानी भागवत हे पण भगवद्गीता होऊ शकते. आणि म्हणजे भगवद्गीता भागवत का, तर ते भगवानांनी म्हटले म्हणून ते भागवत झालं. आता भागवत ही भगवद्गीता कशी होऊ शकते, कारण भागवत स्वतः पहिल्यांदा भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितलं. आणि महाराजांनी आपण जे म्हणजे काही काही ठिकाणी महाराज असे पकडले जातात, त्यातला एक हे की भगवंताचं चरित्र हे स्वतः भगवंतच सांगू शकतात म्हणाले. कार्पण्य दोषोपहत स्वभावामध्ये कार्पण्य म्हणजे दैन्य. श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्राच्या अर्थात आपण पाहिलं ना, ते पापम तापम व्याधी मादींच्या दैन्यम, त्यात पण महाराजांनी हा उल्लेख केलाय. कार्पण्य म्हणजे करूच शकत नाही, माझ्याकडनं काही होऊच शकत नाही अशी वृत्ती येणे. तशी निरहंकार होण्याकरता माझ्याकडनं धर्म अर्थ काही घडत नाही, ते अकिंचनत्व वेगळं आणि निराशेने कारण अकिंचनत्व असतं तेव्हा ईश्वर सगळं करतोय ही बुद्धी असते. इकडे ईश्वर करतोय ही पण बुद्धी नाही, आणि स्वतःला करायचं म्हणजे स्वतःला सामर्थ्य नाही असं वाटणं. त्यांनी अपहत स्वभाव म्हणजे अपहत म्हणजे म्हणजे अपहरण करून गेल्यासारखं हे झालंय. आणि पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता, म्हणून मी तुला विचारतोय, कारण मी धर्म सम्मूढ चेता म्हणजे धर्म काय अधर्म काय हे न कळण्यासाठी मूढ झालेले. चेता म्हणजे चेतना, चित्त मूढ झाले. मूढ अवस्था आपण लक्षात असेल तर पतंजली योग सूत्रात चित्ताच्या अवस्था पाहिल्या. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि शेवटची जी ती समाधी अवस्था झाली. तर मूढ म्हणजे एकदम तमोगुणी अवस्था आहे की ज्याच्यात त्या चित्तावर काहीच म्हणजे ग्रहणच होऊ शकत नाही, ती मूढ अवस्था आहे. तर तसा मी एकदम सम्मूढ अवस्थेत गेलेलो आहे. आणि ती सम्मूढ अवस्था कशा बाबतीत, तर धर्माच्या बाबतीत माझी सम्मूढ अवस्था झालेली. आणि मग यश श्रेय, जे श्रेय ज्यात आहे ते निश्चित काय ते मला सांग, कारण शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम, मी तुला शरण आलोय, मी तुझा शिष्य आहे. आणि हे अर्जुनाने म्हटल्यानंतर उपदेशाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शंकर भाष्यात पहिल्या अध्यायाबद्दल काहीच नाहीये, जिथून इथे सुरुवात केली आचार्य महाराजांनी सांगायला, कारण खरी उपदेशाला सुरुवात इकडे झाली आहे. आणि वेराज ज्ञानेश्वर माऊलींनी पहिला श्लोक सुरू व्हायच्या आधी पण बऱ्याचशा ओव्या आहेत त्यांची, कारण ती भावार्थ दीपिका आहे. त्यांनी भगवंताच्या मनात, अर्जुनाच्या मनातले भाव, त्याच्या आधी धृतराष्ट्राच्या मनातले भाव. गीतेची सुरुवात धृतराष्ट्र उवाच पासून आहे. म्हणजे कित्येकांना तो प्रश्न पडतो ना, धृतराष्ट्रांनी माझी मुलं आणि पांडव तिकडे युद्धभूमीवर काय करतात विचारलं, हे कशाला पाहिजे गीतेत असं म्हणणारे आहेत. कारण उपासना म्हणून गीतेचा रोज पाठ करायचा आहे, तर हे अनावश्यक श्लोक कशाला म्हणायचे असे विचार करणारे आहेत. पण ते तसं नाहीये. ते धृतराष्ट्राची भूमिका कशी, दुर्योधनाची कशी, आणि त्यापेक्षा अर्जुनाची वेगळी कशी. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं की श्रेष्ठ जे भक्त आहेत त्यांच्या बाबतीत आपण पण म्हणतो, हा नामदेव काय, त्यांना काय फक्त त्या मूर्तीत ईश्वर एवढंच वाटत होतं. अरे तुम्हाला तेवढं तरी वाटतंय का? म्हणजे तसं अर्जुनाला आपण
त्याची कन्फ्युजिंग अवस्था वगैरे म्हणून आपण कमी लेखतो, ते कमी नाहीये. अर्जुन म्हणजे नराचा अवतार आहे. नर नारायण मधले नारायण हे भगवान आहेत, तर अर्जुन म्हणजे नर आहे. भगवान आणि तो नर आहे. तर आणि तो म्हणजे उत्कृष्ट पतीचा नर आहे, चांगला आहे. धर्म संमूढ ज्ञानी चेता, नर आहे तो, असंच नाहीये. हा, धर्म संमूढ चेता ही पण अवस्था त्याची कशामुळे झालीये, तर सात्विक आहे हे त्याला. म्हणजे समोरच्यांना मी असं कपट करून मारू का तसं कपट करून मारू, हे कन्फ्युजन नाहीये. त्याचं कन्फ्युजन आहे, त्याला धर्माचा अभ्यास आहे. त्यामुळे क्षत्रिय मी आहे, त्यामुळे युद्ध करणं हेही माझा धर्म आहे, आणि गुरूंना मारणं हा अधर्म आहे. तर हे दोन्ही एकत्र आलेत. तर त्यामुळे सत्वगुणाची पराकाष्ठा जेव्हा होते, तेव्हा अर्जुनाची भूमिका प्राप्त होऊ शकते. त्याशिवाय ती भूमिका पण प्राप्त होत नाही. ज्ञानाचा उपदेश, आणि तरीही त्याची भूमिका थोडीशी म्हणजे ममता त्याच्या मनात अजूनही आहे, म्हणजे देहबुद्धीचा. त्यामुळे भगवंतांनी पूर्ण ज्ञानाचा उपदेश करून सुद्धा त्यावेळी फक्त मोह दूर झालाय त्याचा. त्याला तिथल्या तिथे समाधिलाभ नाही झालाय अर्जुनाला. बरोबर. तर असं आहे. तर इकडे फक्त पण त्याने हे पण विश्वरूप दिसण्याने पण त्यांनी फक्त त्या दृष्टी दिली, तेवढंच फक्त भाग आहे ना. घाबरला. म्हणून महाराजांनी पण सांगितले प्रवचनात की हे देवी भागवताचं चाललंय ते, तो दैत्य हे मागतो नाही का, वेदांचं सगळ्यांचं ज्ञान दुर्गम दैत्य मागतो, तेव्हा महाराज म्हणालेत की तो काही नुसताच मागायला आलेला नाहीये, तेवढा अधिकार मिळवून आलेला आहे, तेवढं तपश्चर्या करून आलेला आहे. तर त्यामुळे द्यावं लागलं ब्रह्मदेवांना, असं म्हटलेलं आहे. तर हा, तर म्हणजे तेव्हा म्हटलेलं आहे की जर तेवढे क्षमता नसताना नुसतं मागून उपयोग नाही, म्हणालेत महाराज. म्हणजे तुमची तपश्चर्या झाली पाहिजे. नुसतं देवाने हे द्यावं ते द्यावं, त्याच्याबरोबर तुमची तपश्चर्या अनुष्ठानही पाहिजे. नाहीतर म्हणे की नुसती कृपा ही कार्यकारी ठरत नाही. आणि तेव्हा महाराजांनी हे उदाहरण दिलंय की अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, हे भगवंताचं भक्त वात्सल्य आहे. पण सर्वात पहिलं तर विश्वरूपात भगवान आले, ते अर्जुनाला दिसलंच नाही. 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान म्हणतायत, हे पहा माझं विश्वरूप पहा. आणि मग त्यांनी पाहिलं अर्जुनाला, त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. मग ते म्हणतात की ददामी, म्हणजे दिव्यम ददातु चक्षुम म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे मी तुला आता दिव्य चक्षु देतोय. पण ते दिव्य चक्षु दिल्यानंतरही घाबरलाय अर्जुन, भीती उत्पन्न झाली, आणि ते चतुर्भुज रूपच बरे म्हणून म्हणायला लागला. तेच बरं म्हणून म्हणाला. बरोबर. याकरता आपण म्हणजे यात सायक्लोस्टाईल मध्ये सुरुवातीच्या प्रवचनात आलंय ना एक ह्याच्यावर, अविनयम अपनय विष्णू दमय मनाय मृगतृष्णा भूतदयाम विस्तारे तारे संसार सागरता. तर तो अविनय गेला पाहिजे. म्हणजे अविनय केव्हा येतो, जेव्हा मी मोठा आहे, मला कळतं वाटायला लागतं तेव्हा. तर त्या मला कळतं या भावनेत म्हणजे तिथे अहमता पण आहे की मी या सगळ्यांना मारू शकतो, ही अहमता झाली. आणि हे माझे आहेत, ही ममता झाली. त्यामुळे भगवान सांगतात की तू युद्धात राहिला नाहीस, तर हे वाचतील ही तुझी, किंवा तू यांना मारणार आहे ही फक्त तुझी कल्पना आहे. यांना मारण्याचा संकल्प माझा तर झालेला आहे, हे मेलेलेच आहेत. तुला जर राहून श्रेय प्राप्त करायचं असेल तर निमित्त मात्र भवसव्यसाची म्हणून म्हटलं भगवंतांनी. तेव्हा मग त्याचा तो अहंकार गेला. आणि सगळा मग उपदेश झाल्यावर भगवान जेव्हा म्हणतायत की यदिच्छसी तथा कुरु म्हणतो, तुझी जशी इच्छा असेल तसं तू वाग. तेव्हा अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव. म्हणजे भगवान म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज.
तर त्याचा अर्थ अर्जुनाने असा नाही लायला म्हणजे आता मी क्षात्रधर्म सोडून देतो. म्हणजे धर्म धर्माचा परित्याग, सर्व धर्मांपरित्याज्य म्हणजे तो मनाचा त्याग आहे. ते अर्जुनाला तिथे कळलंय. म्हणजे याच्यावर म्हणजे हे सांगायला गेलं तर भरपूर आहे, कारण पूर्ण गीता झाल्यानंतर शेवटच्या अध्यायात संन्यास आणि त्यागाचा फरक अर्जुन विचारतो तेव्हा भगवंतांनी हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर म्हणजे याच्यात सांगायची गोष्ट अशी आहे की वैराग्याची परिसीमा कशात आहे तर आज्ञापालनात आहे. पण ते आज्ञापालन होण्याकरता सुद्धा ईश्वराची आज्ञा काय आहे हे समजलं पाहिजे. आणि ते समजायला पण अगदी सोपं आहे. म्हणजे आयुष्य कसं घालवावं हे जर समजायचं असेल तर सर्वात सोपा उपाय त्याच्यासाठी असं आहे की भगवंत जिथे सांगतायत की माझा अवतार कशा करताय, तर परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे साधूंचं परित्राण करणं, दुर्जनांचा किंवा दुष्प्रवृत्तीचा विनाश करणं आणि धर्माची संस्थापना करणं, ह्याच्यात आपण किती कॉन्ट्रीब्युट करतोय त्या प्रपोर्शन मध्ये आपली शरणागती म्हणायचं. आपण करणारा तो ईश्वर आहे, म्हणजे अन्याय कोणावर होतोय किंवा धर्माचं उल्लंघन होतंय तेव्हा करणारा तो ईश्वर आहे, त्याची इच्छा ही माझी शरणागती आहे, तर ती शरणागती होत नाही. समजा दास्यभक्ती आपण बघितली तर दासाची शरणागती, तर एक नोकर म्हणतो मी तुमचा दास आहे, मी तुम्हाला शरण आहे, आणि तो तंगड्यावर करून झोपलाय. आणि दुसरा आहे मी तुमचा दास आहे, मी तुम्हाला शरण आहे, आणि तो द्रोणागिरी पण आणतोय तिकडून. तर तो द्रोणागिरी आणणारा तो दास खरा दास नुसता ठरत नाही, तो म्हणजे रुद्रावतारातही म्हणजे भगवान शंकरांच्या अवतारात म्हणजे जे ईश्वर कोटीचे देव म्हटलेले आहेत त्याच्यात फक्त हनुमंत हे एक अवतार आहेत की त्यांची पण गणना झाली. श्रीकृष्ण तर स्वतःच भगवान आहेत, पण त्याच्याशिवाय राम, श्रीकृष्ण हे विष्णू भगवान आहेत, पण हनुमान हेही भगवान ठरलेले आहेत. का? कारण तो सरेंडरचा खरा अर्थ आहे तो त्यांना माहिती आहे. बरोबर. अर्जुन एक निमित्त झालेला आहे. एक पाहिलं ना म्हणजे हे प्रवचन पूर्ण जर पुन्हा व्यवस्थित वाचलं ना तर हे लक्षात येईल की हे प्रवचन म्हणजे दुसरं काही नसून 100% गीतेची ऍडव्हर्टाईज केलेली आहे महाराजांनी. गीतेचा अभ्यास का करावा पूर्ण तेच आहे, कारण गीतेचा उपदेश काय ते पुढच्या अध्यायात येईल म्हणालेले आहेत. पण गीतेचा अभ्यास करण्याची गरज काय आहे? मग तो अर्जुनाच्या मोहाच्या दृष्टीने आपणही याला हरेश्वरला जे गीताबादचं प्रवचन झालं त्याच्यात नाही का महाराज म्हणाले की अर्जुनाची ही स्थिती गोंधळलेली आहे, आणि म्हणजे मग थोड्याफार फरकाने आपलंही तसंच असतं असा उल्लेख महाराजांनी तिकडे केलाय. तर इथे असं नाहीये की याच्यात त्यांनी पूर्ण गीता सांगितली महाराजांनी किंवा त्यातले महत्वाचे मुद्दे सांगितलेत. त्यांनी पूर्ण ह्याच्यात या प्रवचनात मुख्य म्हणजे अर्जुनाची गोंधळलेली स्थिती, अभ्यास का करावा याच्याकरता हे जास्त प्रवचन म्हणजे फोकस तो दिसतो. म्हणजे याच्यात अजून एक असा पण विचार करायला हरकत नाही की गीता ज्ञान हे पहिला अध्याय पूर्ण होईपर्यंत ते गीता ज्ञान ऐकावं याची अर्जुनाची तयारीही नाहीये आणि इच्छाही नाहीये. कारण त्याला वाटतंय की आपल्याला जे काही समजायचं ते समजलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे हाच क्रायटेरिया आपण आपल्याला लावला तर जोपर्यंत गीता समजावी ही तळमळ उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपण अर्जुनाच्या स्थितीपर्यंत पण पोचलेलो नाहीये समजावं लागतं. बरोबर.
कारण कोणी म्हणजे आचार्य महाराज म्हणा, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, तेवढी ती गीता म्हणजे उपदेश वेगवेगळ्या अवतारात, ईश्वर अवतारात, गुरु अवतारात हे उपदेश बरेच झाले, पण गीतेचं असं वेगळं एक स्थान आहे ना. म्हणजे गीतेबाबतीत मजा अशी म्हणजे आता न्यायालयात पण गीतेवर हात ठेवायला सांगतात, हे तर झालंच. पण येता जाता कोणाला काही प्रयत्न करायचा किंवा काही करायचं सांगितलं असेल तर गीता कधीही न वाचणारी लोक पण दाखले देतात गीतेत. गीतेत सांगितलेलं आहे कर्म करा, मग चल काम कर. म्हणजे तो एवढं ग्लॅमर आहे. म्हणजे गीतेच्या विरुद्ध पण सांगणारी लोक पण गीतेचा आधार देऊन सांगतात, एवढं त्या गीतेचं महत्व आहे. आणि म्हणजे आता महाराजांनी यात तर सांगितलं की भागवत आणि गीता एकच आहे, पण देवी भागवत महाराजांचं ऐकलं ना तर प्रवचनाची सुरुवात करताना त्या दुर्गम दैत्याचा उल्लेख, मग तो कथाभाग थोडासा घेत घेत मग भगवान आणि अर्जुन म्हणजे कोणतीही प्रवचन आता तुम्ही काढलीत ना तर गीतेचा उल्लेख नाही असं हार्डली प्रवचन सापडेल. एवढा भर होता महाराजांचा म्हणजे गीता. आणि इट इज म्हणजे रेडी रेकनर टाईप आहे. बरं, गीतेतलं संस्कृत आहे तर खूप सोपं आहे संस्कृत आहे, आणि वेगवेगळ्या टीकाही आपल्याला अवेलेबल आहेत. आचार्य महाराजांचं भाष्य आहे, त्या आचार्य महाराजांच्या भाष्यावर गीता प्रेसने केलेलं ट्रान्सलेशन आहे, म्हणजे ऑथेंटिक आहे ते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे. ज्ञानेश्वरीवर गुडार्थ दीपिका जे लिहिलेलं आहे ते गुलाबराव महाराजांचे शिष्य नारायण पंडित म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांची पण हे असं आहे की त्यांनी कोणताही ग्रंथाचा अभ्यास कधीही केलेला नव्हता, केवळ गुलाबराव महाराजांची सेवा केली. आणि शेवटी गुलाबराव महाराजां त्यांना विचारतात की तुम्ही तुला काय पाहिजे, वाटेल ते तुला ऐश्वर्य मी देतो. तर ते म्हणतात मला काहीच नको. तर तेव्हा ते म्हणजे प्रसन्न होतात त्याच्यावर. आणि नंतर काय होतं, त्याच्यानंतर म्हणजे हे समाधिस्थ झाल्यानंतर एकदा रात्री स्वप्नात येतात ते आणि त्यांना म्हणतात, स्वप्नात भस्माची पुडी देतात आणि म्हणतात यातलं थोडं थोडं खा, सगळं ज्ञान तुला होईल. आणि ते उठल्यावरती उशाशी ती पुडी असते. हा, बरं. मग त्याच्यानंतर असं होतं की आता उत्तराधिकारी कोण, यांनी तर गुलाबराव महाराजांनी असं नाव कोणाचं सांगितलं नाही. तर त्यांचा एक म्हणजे सर्वात कळायला कठीण असा एक ग्रंथ आहे कोणाचा, गुलाबराव महाराजांचा. त्याचं नाव आहे निगमांत सुधा. तर त्यावेळी म्हणजे जे बाकी महंत वगैरे बाकी म्हणजे दुसऱ्या याचे वैष्णवच पण दुसऱ्या याचे सगळे एकत्र येतात. मग ते असं ठरवतात की तो जो या ग्रंथावर प्रवचन करू शकेल तो यांचा उत्तराधिकारी. तर कोणीच पुढे यायला तयार होत नाही. बरं, हे पंडित राव जे हे असतात ते बाजूला बसलेले, त्यांचा इथे काही लक्ष नाही, काय नाही. तर कोणीतरी मग ते येऊन त्यांना विचारतात तुम्ही कराल का. ते म्हणतात बघतो प्रयत्न करून. आणि 2.5 तास ते त्याच्यावर बोलतात. म्हणजे मग, आणि ते ज्या पद्धतीने बोलतात त्यांनी सगळ्यांना म्हणजे हे सांगायचं एवढंच करता की ते गीता प्रेसची गुडार्थ दीपिका आहे, एकतर गीता प्रेसनी मराठी छापलेली आहे अर्थ, आणि तो पण यांचा छापलेला आहे. आणि कुठेही महाराज सांगतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीही आलेलं नाही. आणि तो जो म्हणजे सगुण आपण विचार करतो, निर्गुण हे सगुणापेक्षा, बरेच जण म्हणतात ना सगुणापेक्षा, कारण ते सर्वव्यापी आहे. सगुण तर हे,
हो. पण सगुणाच्या आतच निर्गुण कसं आहे, म्हणजे सगुण केवढं मोठं आहे आणि सगुण निर्गुण एकच कसं आहे, हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलंय ते या गुढार्थ दीपिकेमध्ये खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे ह्या अवेलेबल आहेत. असं पूर्वीसारखं नाही की आपल्याला म्हणजे काही डायरेक्ट अवेलेबल मुद्दा नाही. घेऊन वाचायची म्हटल्यावर कळणं शक्य नाही, पण हे सगळं अवेलेबल पण आहे. महाराज एका प्रवचनात म्हटलंय की संस्कृतचा अभ्यास नसला तरी संतांनी प्राकृतात मराठीत ग्रंथ करून ठेवलेले आहेत. ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ रामायण आहे. म्हणजे महाराजांची पण अपेक्षा आहे की आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. हे यात पण म्हणजे नुसतं गीता असं नाही, विद्याभ्यासनम व्यसनम हे का सांगतायत महाराज, कारण ते केलं पाहिजे ना. नुसतंच प्रत्येक संतांची एक प्रवृत्ती असते, एक विचार किंवा काय म्हणतात त्याला, संप्रदायाची एक प्रवृत्ती असते. तर आपल्या गुरूंना जे आवडतं ते, म्हणूनच ते आपले गुरु आहेत ना. म्हणजे आपण तेच करणं आवश्यक आहे. म्हणून आपण करायला हवंय. म्हणजे जे आपल्याला काका नेहमी सांगतात तोच विषय, की किती झालं म्हणजे संपलं नाही. जोपर्यंत ज्ञानाचा अनुभव येत नाही तोपर्यंत असं तसं 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 करत राहायचं. जे जसं व्हिटॅमिन डीचं असतं ना, त्या रोज घ्यायच्या गोळ्या असतात, आठवड्यानी घ्यायच्या गोळ्या असतात, ते नाही झालं तर इंजेक्शन असतं. कुठून तरी ती डी ची लेवल वाढते की नाही आपण बघतो. तसं ती आपल्या दिगंबराच्या डी ची लेवल वाढते की नाही, वाढवायला ते पाहिजे. जोपर्यंत ती जोपर्यंत ज्ञान अनुभवात येत नाही तोपर्यंत ते शब्दात तरी सतत त्याचं अनुसंधान ठेवायला पाहिजे. बरोबर. हा, तर मी पुढचं वाचू का पुढे? हो हो. परंतु जीवदान मिळाल्यानंतर